नरहर कुरुंदकर अभ्यास केंद्राचे संचालक, त्यानंतर ज्यांनी आत्ता माझी ओळख करून दिली त्यांचे माझे विद्यार्थी मित्र बालाजी चिरडे आणि उपस्थित बंधू भगिनींनो, इतिहासाचं कालखंडानुकरण यावर बोलावं असं विश्वास कुरुंदकरांची सूचना होती. त्यांनी सहज सुचवलं आणि मलाही नंतर लक्षात आलं की उद्या जर आपल्याला प्राचीन कालखंडावर बोलायचं आहे, प्राचीन महाराष्ट्राच्या पुनरावलोकनाचा विषय मांडायचा आहे, तर ही प्राचीन त्याची कल्पना नेमकी काय आहे. मुळात गतकालीन वाटचालीमध्ये कालखंडानुकरण नेमकं कसं घडत गेलं आणि ते आपण भारतीय इतिहासकारांनी अभ्यासकांनीच केलं का जगाच्या पार्श्वभूमीवर ते झालं आहे, हा विषय माझ्या डोक्यात आला आणि त्या अनुषंगाने आपल्याशी थोडासा संवाद साधावा या कल्पनेने मी आपल्यासमोर उभा आहे. मुळात इतिहास ज्याला आपण म्हणतो त्या इतिहासाची एक विशिष्ट चौकट आहे आणि त्या चौकटीचे 4 भाग आहेत. एक व्यक्ती आहे एका कोपऱ्यावर, दुसऱ्या कोपऱ्यावर घटना आहे, तिसऱ्या कोपऱ्यावर कालखंड आहे, काळ आहे आणि चौथ्या कोपऱ्यावर ठिकाण आहे. स्थळ, काल, व्यक्ती आणि विशिष्ट घटना. हा संपूर्ण जेव्हा एकत्रित असा ठेवा आपल्याला मिळतो तो खऱ्या अर्थानं ऐतिहासिक ठेवा असतो. दुर्दैवानं काळाच्या अनुषंगाने या चौकटीतला एक एक खिळा किंवा एक एक कोण हा हरवत जातो, विस्मृतीत जातो आणि काळ विस्मृतीत गेला की मग कोणी एकेकाळी फार 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 प्राचीन कालखंडात अमक्या अमका राजा होऊन गेला. म्हणजे इतिहासाचं दंतकथा बनते, कथा बनते. तेव्हा इतिहास तोपर्यंत शिल्लक राहतो किंवा तोपर्यंतच खऱ्या अर्थानं तो अन्वयार्थ देणारा ठरतो की जोपर्यंत आपल्याला त्याचा काळ हा पक्का लक्षात पाहिजे. काळ विसरला गेला तर स्थळ कायम आहे. म्हणून आम्हाला अजूनही रामाचा काळ निश्चित आहे की नाही माहिती नाही, परंतु पंचवटी आम्हाला माहिती आहे. स्थळ महात्म्य कायम आहे, व्यक्ती महात्म्य कायम आहे, काळ विस्मृतीत गेलेला आहे. आणि म्हणून नेमका काळ म्हणजे काय हे आपल्याला आधी समजून घेतलं पाहिजे. कित्येकदा हे शब्द प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन किंवा आधुनिक हे शब्द सामान्यपणे सगळेजण वापरतो. पालक म्हणूनही आपण विद्यार्थ्यांच्याच आपल्या मुलांसाठी पुस्तकं आणताना प्राचीन इतिहास, मध्ययुगीन इतिहास कोणतं पाहिजे रे बाप्पा ते आणून ठेवतो आपण. परंतु या कालखंडाचा नेमका अर्थ, अन्वयार्थ आपण कधी समजूनच घेतलेला नसतो. मराठी भाषेमध्ये प्राचीन हा शब्द तर इतका लूजली वापरला जातो की फार फार आमच्या वाड्यामध्ये प्राचीन काळात बांधलेला आहे. कुणी बांधला म्हणजे माझ्या खापर पंजोबाने बांधला. आता याचा खापर पंजोबा म्हणजे प्राचीन काळातला प्रतिनिधित्व का हे आपल्या लक्षातच येत नाही. प्राचीन हा शब्द इतका लूजली आपण मराठीत वापरतो. पण एक लक्षात घ्या, इतिहास एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि प्रत्येक शास्त्राच्या निरनिराळ्या संकल्पना शिष्ट असतात. त्या अनुषंगाने इतिहासाच्या संकल्पना म्हणून आपण कालखंडानुकरणाच्या संकल्पना समजून घेतो. काळाची नोंद पहिल्यांदा जी व्हायला लागली ती दिवसरात्राच्या अनुषंगाने. कालांतरानं वर्ष मोजली जायला लागली आणि जगामध्ये निरनिराळ्या प्रकारच्या कालगणना रूढ झाल्या. या कालगणनांच्या मध्ये सगळ्यात प्राचीन कालगणना जी कोणती आहे ती प्रामुख्यानं युगाब्द कालगणना आहे, जी आपल्या पंचांगामध्ये आजही युगाब्द वर्ष सांगितलं जातं. 5000 काहीतरी 33 का 36 वर्ष युगाब्दाची संपलेली आहेत. म्हणजे महाभारताचं युद्ध ज्या दिवशी संपलं त्या दिवशीपासून कलियुगाचा प्रारंभ झाला आणि कलियुगाची वर्ष म्हणून युगाब्द वर्ष मोजली जायला लागली. हा जगाच्या इतिहासातला प्राचीनतम कालगणना मोजण्याचा हा प्रघात आहे. दुसरी कालगणनानंतर रोमन साम्राज्याचं स्थापना झाली, रोम शहराची स्थापना झाली आणि युरोपामध्ये रोमन कालगणना रूढ झाली. रोमन कालगणना रूढ असतानाच कालांतरानं ऑलिम्पिक गेम्स
खेळले जायला लागले रोमन साम्राज्यामध्ये आणि ऑलिम्पिड इयर नावाची कालगणना रूढ झाली. ऑलिम्पिड इयर रूढ होतंय न होतंय तोच ऑलिम्पिड इयरच्या एका विशिष्ट वर्षी, आता मला तो वर्ष लक्षात नाही आहे, पण तो ऑलिम्पिड वर्षाच्या कालगणनेच्या एका विशिष्ट वर्षी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि ख्रिस्ती कालगणना मोजली जायला लागली, जी आज जगभर रूढ झालेली आहे इंग्रजांचं जगभर राजकीय वर्चस्व असल्यामुळं. ह्या जशा कालगणना तिकडे रूढ झाल्या तशाच आणखी एक कालगणना जी जगभर मोठ्या प्रमाणात प्रभावी राहिली ती कालगणना म्हणजे हिजरी ही कालगणना आहे. ज्या दिवशी हजरत मोहम्मद पैगंबरांनी हिज्र केलं, मक्केहून मदिनेला ते आले, त्या प्रसंगापासून एक कालगणना मोजली जायला लागली, ती हिज्र कालगणना आहे. भारतामध्ये आपल्याकडे अशा अनेक कालगणना पद्धती रूढ झाल्या आणि काही विस्मृतीतही गेल्या, परंतु आजही प्रचारात असलेल्या कालगणनांच्या पैकी एक सगळ्यात महत्त्वाची कालगणना म्हणजे शक कालगणना आहे. आपण जे मराठी महिने 12 महिने वगैरे म्हणतो, ही मराठी कालगणना ही शक कालगणना आहे. इसवी सनाच्या पूर्वी 78 येशू ख्रिस्ताच्या जन्मानंतर 78 वर्षांनी जी कालगणना सुरू झाली ती ही शक कालगणना आहे. त्याचप्रमाणे इसवी सनाच्या 68 संवत कालगणना सुरू झाली, विक्रम संवत. त्यानंतर काश्मीरी शक आहे, बंगाली शक आहे, अनेक कालगणना रूढ झाल्या, प्रचारात राहिल्या आणि नंतर नष्ट झाल्या. असा शिवराज्याभिषेक शक आहे, बुद्ध शक आहे, शिवराज्याभिषेक शक रूढ झाला आणि कालांतरानं शिवराज्याभिषेक शक हे बाजूला पडला. अगदी आपल्याकडे मराठवाड्यामध्ये एक 40-45 वर्षापूर्वी रूढ असलेली कालगणना ही प्रामुख्यानं हिज्र आणि फसली कालगणना होती, कारण हैदराबादमध्ये निजामाचं राज्य होतं आणि हैदराबादच्या निजामाच्या राज्यात अगदी माझं मॅट्रिकचं सर्टिफिकेट हिज्र कालगणनेचा उल्लेख करणारं सर्टिफिकेट आहे. 55पर्यंत आपल्याकडे हिज्र आणि फसली कालगणना रूढ होती. तर मराठेशाहीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये पुढच्या पेशवाईमध्ये साधारणतः शक आणि विक्रम संवत कालगणना रूढ राहिलेली आहे. आज या सगळ्यात बाकीच्या कालगणना पंचांगात फक्त बंदिस्त झाल्या आणि आज रूढ आहे ती फक्त ख्रिस्ती कालगणना. त्यातही एक बदल झाला आहे. आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा BC आणि AD असे शब्दप्रयोग वापरले जायचे. AD म्हणजे ॲनाडॉमिना, लॅटिन शब्द आहे मुळात, इन द डोमेन ऑफ, म्हणजे येशूच्या राज्यात, येशूच्या जन्मानंतरचं जे जग आहे त्या जगाला येशूच्या राज्यात अशा संकल्पनेने आज 2015 AD असा उल्लेख होतो. तर इसवी सन पूर्व म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्मा अगोदरचा जो कालखंड आहे त्या कालखंडाला पूर्वी BC म्हणत असत, बिफोर क्राइस्ट असं म्हणत असत. आज BCE असं म्हणतात, बिफोर ख्रिश्चन इरा. म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा उल्लेख बाजूला सारला गेला आणि बिफोर ख्रिश्चन इरा अशा प्रकारचे संदर्भ इंग्रजी ग्रंथांच्या मधून आपल्याला मिळायला लागले. सांगायचा मतितार्थ कालगणनेचा पहिला टप्पा या अशा प्रकारच्या वर्ष म्हणजे वार्षिक कालगणनेमधून सुरू झाला. आता इतिहास म्हटला की हजारो नव्हे लक्षावधी वर्षाची ही वाटचाल आहे. अगदी गेलेला क्षण, ज्या क्षणाला मी नर कुरुंदकरांच्या स्मृतीला अभिवादन केलं आणि हार वाहिला, तो क्षण भूतकाळात जमा झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे भूतकाळ लक्षावधी वर्षाचा आहे. गेलेल्या क्षणापासून ते मागे लक्षावधी वर्ष तुम्ही जात आहे. म्हणजे प्रत्यक्षात आपल्या हातात काय आहे? फक्त भूतकाळ आहे. वर्तमान इतका निसरड आहे की तो चिमटीत पकडताच येत नाही. तो लगेच नष्ट होतो आणि पुन्हा भूतकाळात जमा होतो. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये लक्षावधी वर्षाच्या वाटचालीचा आलेख आपल्याला अभ्यासाचा, इतिहासाचा अभ्यासक म्हणून किंवा एक सामान्य नागरिक म्हणून मला वर्तमान समजून घ्यायचं आहे, त्या अनुषंगाने आपल्याला इतिहासात डोकवायचं आहे. वर्तमान समजून घेण्यासाठी म्हणून जेव्हा मी इतिहासामध्ये डोकावतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की लक्षावधी वर्षाच्या वाटचालीतला सुसंस्कृत, सुसंघटित अशा समाजाचा इतिहास किती वर्षाचा? सुसंघटित
सुसंस्कृत अशा समाजाचा इतिहास किती वर्षाचा? हा जास्तीत जास्त 5000 वर्षाचा. आणि उरलेला लक्षावधी वर्षाचा इतिहास जो आहे हा इतिहासपूर्व कालखंडाचा, रानटी अवस्थेत असलेल्या माणसांचाच आहे. या रानटी अवस्थेत असलेल्या माणसाची वाटचाल लक्षावधी वर्ष इतकी संथ गतीने प्रगती होत 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 ही वाटचाल झालेली आहे की लक्षावधी वर्षाचा अश्मयुग आहे. प्रगती त्याची जास्तीत जास्त झाली म्हणजे जास्तीत जास्त चटकन अणकुचीदार त्यांनी हत्यार शोधलं की जे एका हल्ल्यामध्ये शिकार करू शकेल आणि त्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटेल, एवढीच प्रगती. अश्मयुगामध्ये धातूचा शोध लागला आणि अश्मयुगाचं रूपांतर ताम्रयुगामध्ये झालं, तांब हाताशी आलं. प्रगतीचा दुसरा टप्पा गाठला गेला. पण तो प्रगतीचा दुसरा टप्पा इतक्या सहजासहजी गाठला गेलेला नाही, त्याला त्या वाटचालीत लक्षावधी वर्ष निघून गेलेली आहेत. ज्या प्रगतीचा जो रेट आपण आत्ता गेल्या 400-500 या 2-4 वर्षात किंवा 10 वर्षात आपण अनुभवतोय, तेवढ्या प्रगतीचा रेट यापूर्वीच्या कधीच अस्तित्वात नव्हता. इतकी प्रचंड प्रगती या 21व्या शतकामध्ये आपण प्रामुख्यानं केलेली आहे हे पाहतो आहोत. इतिहासपूर्व कालखंडाची वाटचाल अशी संथ गतीने वाटचाल आहे, लक्षावधी वर्षाची वाटचाल आहे. आणि या वाटचालीत आपण ताम्रयुग आलं, लोहयुग आलं आणि लोहयुगानंतर इतिहासाचं स्वरूप बदललं. नवा कालखंड अस्तित्वात आला, किंबहुना इतिहासाचा कालखंड अस्तित्वात आला. इतिहासाचा कालखंड अस्तित्वात आला म्हणजे नेमकं काय झालं? तर मी जी चौकट सांगितली, स्थल, काल, वेळ आणि ठिकाण, नंतर व्यक्ती आणि घटना, यांच्या अनुषंगाने नेमकी माहिती मिळवता येण्यासारखी परिस्थिती ही या समाजामध्ये अस्तित्वात आली. समाज संघटित झाला आणि हा समाज संघटित झाल्याबरोबर या संघटित समाजाचं खऱ्या अर्थानं पहिलं चित्र आपल्याला उपलब्ध व्हायला लागलं. पहिली पाऊल खूण गतकालीन वाटचालीची आपल्याला ती मिळायला लागली आणि ज्या टप्प्यावर पहिली पाऊल खूण उपलब्ध व्हायला लागली लिखित स्वरूपात, म्हणजेच ज्या टप्प्यावर शब्द अक्षरबद्ध झाला. शब्द तर अगदी काल म्हणजे जेव्हा हा याचा जो सिद्धांत मांडला जातो की प्रचंड स्फोट झाला आणि आवाज आला, तेव्हा शब्द तर तिथेच आहे. बूमरँग, बूम हा जो शब्द आहे तिथपासून, किंवा शब्द ब्रह्म अस्तित्वात आलं तेव्हापासून शब्द तर आहेच आहे. ज्या क्षणाला हा शब्द अक्षरबद्ध झाला, अक्षराचं रूप घेतलं, त्या क्षणापासून जगाच्या इतिहासातला ऐतिहासिक कालखंड सुरू होतो आहे. हा ऐतिहासिक कालखंड त्या टप्प्यावर सुरू झाला. म्हणजेच दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं सोप्या भाषेत, तर ज्या क्षणापासून आपल्याला शिलालेख उपलब्ध व्हायला लागले, लिखित स्वरूपाचे पुरावे उपलब्ध व्हायला लागले. आणि असे लिखित स्वरूपाचे पुरावे जगाच्या वाटचालीमध्ये अगदी प्राचीनतम संस्कृतीच्या टप्प्यात, इजिप्तच्या टप्प्यात, रोमच्या टप्प्यात, ग्रीसमध्ये, हडप्पा मोहनजोदाडोमध्ये, या सगळ्या ह्या ज्या प्राचीनतम संस्कृती आहेत जगातल्या 8-9, या 8-9 प्राचीनतम संस्कृतीच्या टप्प्यावर आपल्याला लिखित पुरावे उपलब्ध होतात आणि इतिहासाच्या वाटचालीतला ऐतिहासिक कालखंड सुरू होतो. तेव्हा हे 2 टप्पे आहेत. इतिहासपूर्व कालखंड लक्षावधी वर्षाचा, की जिथे माणूस अगदी रानटी अवस्थेतच आहे, गुहेतच राहतो आहे, कुटुंब अस्तित्वात आलेलं नाही, काही हा सगळा प्रकार घडलेला नाही आहे. आणि दुसरा टप्पा ऐतिहासिक कालखंड. हा ऐतिहासिक कालखंड सुरू होतो आहे हा इसवी सनाच्या पूर्वी 3000च्या दरम्यान. पुरातत्वीय शास्त्राच्या आधारे जे डेटिंग झालं आहे हडप्पा मोहनजोदाडोपासून ते अगदी इजिप्त आणि रोम संस्कृतीचं, ते इसवी सन पूर्व 3000च्या दरम्यान साधारण झालेलं आहे. आणि इसवी सन पूर्व 3000पासून ऐतिहासिक कालखंड प्रारंभ होतो. आता ऐतिहासिक कालखंडातलाही पहिला टप्पा जो आहे तो प्राचीन कालखंड आहे. हा प्राचीन कालखंड सुरू केव्हा झाला? जेव्हा इतिहासाचा
लिखित पुरावा उपलब्ध व्हायला लागला, जेव्हा समाज सुसंघटित झाला, सुसंस्कृत बनला, या सुसंस्कृत समाजासाठी काही आवश्यक अशा प्रकारचे नियम तयार केले गेले, कायदे कानून ज्याला काय आपण म्हणू, रूढी परंपरा म्हणू, हे सगळं ज्या टप्प्यावर झालं आहे तो टप्पा साधारणतः इसवी सन पूर्व 3000 आहे. आणि हा इसवी सन पूर्व 3000पासूनचा असलेला हा टप्पा हा कुठपर्यंत, म्हणजेच आता इथे प्राचीन काळ सुरू झाला हे जरी खरं असलं तरी प्रश्न असा येतो की या टप्प्याला पहिला, या प्राचीन कालखंड का म्हणतो आपण, तर जुना सगळ्यात पहिला या अर्थानं प्राचीनतम कालखंड आपण म्हणतो. या प्राचीनतम कालखंडाची काही व्ययच्छेदक लक्षणं आहेत. ती लक्षणं आपण लक्षात घेतली तरच या कालखंडानुकरणाचा नेमका अर्थ आपल्याला कळेल. आपण सामान्यपणे मराठी माणूस इतिहास जो जाणतो तो जास्तीत जास्त इथून शिवाजी महाराज आणि तिथून जास्तीत जास्त पेशवाई इथपर्यंतच. आणि मग आमच्या दृष्टीने जो एकदम प्राचीन कालखंड येतो तो आम्ही अगदी रामायण महाभारतातच भिडतो किंवा वेदकाळातच जाऊन पोचतो. प्रत्यक्षात मध्ये भारतामध्ये घडलेला जो प्राचीन कालखंडातली वाटचाल आहे ती वाटचाल आमच्या सामान्यपणे लक्षातच येत नाही. इतिहासाच्या अभ्यासकांच्याही लक्षात येत नाही, कारण आम्ही ती दुर्लक्षित केलेली आहे. सामान्य नागरिकाचा तर प्रश्नच येत नाही. तेव्हा हा प्राचीन कालखंड म्हणजे नेमका काय, जगाच्या पार्श्वभूमीवर, आणि मग त्या अनुषंगाने आपण भारताच्या पार्श्वभूमीवर येऊ. जगाच्या पार्श्वभूमीवर प्राचीन कालखंड याची काही व्ययच्छेदक लक्षणं आहेत. जगात प्राचीन कालखंडाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे स्थिर साम्राज्य अस्तित्वात आलेलं आहे. रोमन साम्राज्याची स्थापना हा प्राचीन कालखंडाचं सगळ्यात मोठं व्ययच्छेदक लक्षण आहे. युरोपात स्थैर्य, प्रचंड मोठं साम्राज्य अस्तित्वात आलं, तेव्हा राजकीय स्थैर्य हे जसं त्या साम्राज्याचं वैशिष्ट्य आहे, तसं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य या ठिकाणी निर्माण झालं की धर्मसत्ता आली, परंतु धर्म आणि राजकारण यांचे संबंध संतुलित राहिले. तेव्हा दुसरं व्ययच्छेदक लक्षण की ज्या कालखंडामध्ये राजसत्ता आणि धर्मसत्ता यांचे संबंध संतुलित आहेत, एकमेकाचा आदर करणारे आहेत, तो कालखंड प्राचीन कालखंड म्हणून प्रामुख्याने ओळखला जातो. तिसरं व्ययच्छेदक लक्षण आहे आर्थिक संपन्नता आली, राजकीय स्वास्थ्य असल्यामुळं व्यापार उदीम वाढला आहे. रोमन साम्राज्याचा व्यापार भारतातल्या सातवाहन साम्राज्याची, भारतातल्याच नव्हे, महाराष्ट्रातल्या नव्हे, मराठवाड्यातल्या सातवाहन साम्राज्याशी आहे. आणि हा व्यापार एवढा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे रोमन साम्राज्याचा आणि सातवाहन साम्राज्याचा व्यापार, की रोमन पार्लमेंटमध्ये चर्चा झाली आहे की भारताकडे होणारा संपत्तीचा ओघ कसा थांबवायचा याच्याबद्दल काळजी व्यक्त झाली आहे. तेव्हा हा एवढा प्रचंड मोठा व्यापार सुरू आहे, तेव्हा आर्थिक संपन्नता आली आहे. आणि जेव्हा आर्थिक संपन्नता येते, राजकीय स्वास्थ्य असतं, तेव्हा तिसरी गोष्ट आपोआप घडते, ती कुणी घडवायची गरज नाही, ती म्हणजे चिरकालीन टिकणारं असं काहीतरी निर्माण करण्याची जिज्ञासा निर्माण होते. ज्याला आर्षता म्हणतो आपण, क्लासिसिझम म्हणू आपण. अशी महाकाव्य, होमरची महाकाव्य रोमन साम्राज्यात निर्माण झालेली आहे, जसं आपल्याकडे रामायण महाभारत निर्माण झालं. तेव्हा अशी आर्षता ज्या कालखंडात निर्माण होते. आज जगभरचा अभ्यासक, जगभरचा प्रवासी इटालीमध्ये जातो आहे. कशासाठी जातो आहे? रोमन साम्राज्यातल्या काळातल्या पाऊलखुणा पाहण्यासाठी जातो आहे. जगभरचे प्रवासी भारतात येतात. कशासाठी येतात? काय पाहायला येतात? तर अप्रतिम अशा प्रकारच्या कलानिर्मितीच्या पाऊलखुणा 1200 लेण्यांच्या स्वरूपात असलेल्या, की ज्याची निर्मिती ही प्राचीन कालखंडाची देण मानली जाते. तेव्हा प्राचीन कालखंडाचं व्ययच्छेदक लक्षण म्हणजे ही आर्षता आहे, क्लासिसिझम आहे. तेव्हा ज्या काळात हे क्लासिसिझम आलं, ज्या काळात स्थैर्य आलं, ज्या काळात आर्थिक संपन्नता आली आणि सगळं मानसिक स्वास्थ्य असल्यामुळंच कलाकार अप्रतिम कलाकृती निर्माण करू शकला, महाकवी अप्रतिमरित्या आपल्याला अभिव्यक्त करू शकले महाकाव्याच्या रूपात. हे सगळं
वैशिष्ट्य प्राचीन कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणून आहे. आता प्रश्न असा की हा प्राचीन कालखंड युरोपात मी सांगितलं की तो 3000 मध्ये सुरू झाला. तो का संपला, केव्हा संपला? प्राचीन कालखंड. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की सामान्य माणसं हे काय हा पिरियड संपला म्हणजे काय टोल मारतो का कोणता रोममधला इतिहासकार? अरे सगळ्या इतिहासकारांनी आता लक्षात घ्या रे बाप्पा, आता मध्ययुगून सुरू झालं असं समजा. असं काही घडलं आहे का? असं काहीही घडत नाही. प्राचीन कालखंडाच्या व्ययच्छेदक लक्षणं हळूहळू ही विस्मृतीत जायला लागतात, धूसर व्हायला लागतात आणि त्या ठिकाणी काही नवी व्ययच्छेदक लक्षणं समाजामध्ये दिसायला लागतात. कालखंड बदलतो, काळाचं स्वरूप बदलायला लागतं. याची पहिली चाहूल इथे दिसायला लागते आणि तेच रोमन साम्राज्यामध्ये घडलंय. इसवी सनाच्या 5व्या शतकात रोमन 5व्या शतकापर्यंत स्थिर असलेलं म्हणजे 1800 वर्ष स्थिर असलेलं हे रोमन साम्राज्य 5व्या शतकामध्ये विस्कळीत होतं आणि ईस्टर्न रोमन एम्पायर आणि वेस्टर्न रोमन एम्पायर या दोन साम्राज्याची विभागणी होती. आणि इथे रोम बरोबरच रोम शहराशी कॉम्पिटिशन करणारं दुसरं शहर अस्तित्वात येतं आणि ते आहे कॉन्स्टँटिनोपल, ज्याचा आज उल्लेख इस्तंबूल म्हणून केला जातो. हे कॉन्स्टँटिनोपल शहर पूर्वीही अस्तित्वात होतं, पण ते व्यापारी केंद्र म्हणून होतं. कॉन्स्टँटिनोपलचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात येईल की जगातले 3 वेगवेगळे मार्ग खुशकीचे हे कॉन्स्टँटिनोपल मार्फत जात असत. तेव्हा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी वसलेलं हे शहर कॉन्स्टँटिनोपल इसवी सनाच्या 4-5व्या शतकामध्ये अस्तित्वात येतं प्रभावी शहर म्हणून, रोमन साम्राज्याची दुसरी राजधानी म्हणून. आणि रोमन साम्राज्य विस्कळीत होतं. रोमन साम्राज्य विस्कळीत झाल्याबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते. त्याचबरोबर पॅरलल अशी ख्रिश्चन धर्म अस्तित्वात आलेला असतो. इसवी सन पूर्व 1व्या शतकामध्ये ख्रिश्चन चर्च ऑर्गनाईज होतं. सुसंघटित अशा प्रकारची एक धर्मसंस्था अस्तित्वात येते आणि ही धर्मसंस्था ख्रिश्चन चर्चच्या रूपात अधिक प्रभावी बनत जाते. आणि म्हणून मी प्राचीन कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणून जे सांगितलं होतं आपल्याला की धर्म आणि राजसत्ता यांचे संबंध संतुलित होते प्राचीन काळामध्ये, हे संबंध मध्ययुगामध्ये विस्कळीत होत आहेत. हे संबंध विस्कळीत होत आहेत मध्ययुगामध्ये आणि या संबंधाचा परिणाम तत्कालीन राजकारणामध्ये दिसायला लागतो. आणि मध्ययुगातलं दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य अस्तित्वात येतं की जिथे राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता प्रबळ बनते आणि धर्मसत्ता सगळं व्यापून टाकते. ख्रिश्चन चर्च असं सगळं व्यापून टाकत होतं. अगदी 18व्या शतकात 15व्या-16व्या शतकामध्ये 12व्या शतकामध्ये ट्यूडर घराण्याच्या राजाला आपल्या मुलीचं लग्न ठरवायचं तर ते पोपची परवानगी घ्यावी लागत होती. म्हणजे इतकी धर्मसत्ता प्रबळ बनते. सांगायचा मतितार्थ मध्ययुगाचं दुसरं व्ययच्छेदक लक्षण म्हणजे धर्मसत्तेचं प्रचंड प्राबल्य आणि राजसत्तेचा विस्कळीतपणा, राजसत्तेचा कमकुवतपणा. आणि राजसत्तेला सावरण्यासाठी म्हणून धर्मसत्ता राजसत्तेच्या पाठीशी उभी राहते आणि लोकाला सांगायला लागते की अरे राजा हा ईश्वराचा अंश आहे. बायबलमध्येच सांगितलं आहे राजा ईश्वराचा अंश आहे, तेव्हा राजाच्या विरुद्ध बंडबिंड करू नका. कितीही अत्याचार करणारा राजा असला तरी राजा कोणाविरुद्ध बंड करणार? देवाच्या विरुद्ध. पापात नरकात जाल अशी धमकी पाश्चात्य जगातलं रोमन चर्च द्यायला लागलेलं होतं, लक्षात घ्या. तेव्हा मध्ययुगाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य इथे निर्माण होत आहे. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं संतुलन बिघडलं. धर्मसत्ता प्रबळ बनली, राजसत्ता कमकुवत बनली आणि मग राजसत्ता आणि धर्मसत्तेने हातात एक दुष्ट युती ज्याला आपण म्हणू, ही दुष्ट युती राजसत्तेची आणि धर्मसत्तेची झाली. आणि ही दुष्ट युती झाल्याचा परिणाम सामान्य माणसाचा बंड करण्याचा, उद्रेक व्यक्त करण्याचा अधिकार संपुष्टात आला.
साधा प्रश्न आपण विचारून बघूया स्वतःलाच. आपल्याला फ्रेंच राज्यक्रांती माहिती आहे, अमेरिकन राज्यक्रांती माहिती आहे, क्रांतीचं युग सामान्य माणसाला माहिती आहे. फ्रेंच राज्यक्रांती 1789 मध्येच का झाली? याच्या अगोदर फ्रान्सच्या इतिहासामध्ये अत्याचार करणारे काय राजे झालेच नाहीत. राजे झाले. जगाच्या इतिहासामध्ये अत्याचार करणारे राजे सगळ्याच देशांमध्ये होऊन गेलेले आहेत, पण त्या राजांच्या विरुद्ध बंड झालं नाही. क्रांतिकारकांचं युग उजाडायला 18वं शतक यावं लागलं. प्रश्न असा आहे की 18वं शतकच का यावं लागलं? याचं उत्तर तुम्हाला आधुनिक युगाच्या प्रारंभाच्या अनुषंगाने द्यावं लागेल. याचं उत्तर आधुनिक युगाच्या प्रारंभाच्या अनुषंगाने द्यावं लागेल. जेव्हा चर्च सांगायला लागलं होतं की, जेव्हा चर्च म्हणायला लागलं की राजा हा ईश्वराचा अंश आहे आणि धर्मसत्ता राजसत्तेच्या पाठीशी उभी राहिली आणि धर्मसत्ता आणि राजसत्तेची अनिष्ट युती बनली मध्ययुगामध्ये युरोपात प्रामुख्यानं, तेव्हा सामान्य समाजानं बंड करण्याचा अधिकार गमावला. हा केव्हा मिळाला? जेव्हा ईश्वराच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. युरोपीय अभ्यासकांनी ते केलं, फ्रेंच विचारवंतांनी केलं. आणि जिथे ईश्वरच अस्तित्वात नाही आहे, हे आम्हाला पुराव्याने सिद्ध करता येत नाही, तिथे ईश्वरानं राजाला निर्माण केलं. कोण विश्वास ठेवणार आहे? लोकांनी तो विश्वास नाकारला, पोपचं वर्चस्व नाकारलं आणि हॉब्स, लॉक, रुसो सारखे विचारवंत सामाजिक कराराचा सिद्धांत घेऊन पुढे आले. अरे राजा ईश्वराने निर्माण केला, कुणी सांगितलं? दैवी राजसत्तेचा सिद्धांत धुडकावला गेला फ्रेंच अभ्यासकांच्या वतीनं, राजकीय विचारवंतांच्या वतीनं, आणि जगात वेगळी मांडणी केली गेली. आणि इथे राजा जर हा सामाजिक कराराच्या सिद्धांतानुसार जर निर्माण झाला असेल तर याचा अर्थ अत्याचार करणाऱ्या राजाला बदलण्याचा अधिकार समाजाला आहे. म्हणजे समाजाचा राजसत्तेविरुद्ध बंड करण्याचा अधिकार हॉब्स, लॉक, रुसो यासारख्या विचारवंतांच्या प्रतिपादनामुळे तो प्रस्थापित झाला. आणि म्हणून फ्रेंच राज्यक्रांती होते, म्हणून अमेरिकन राज्यक्रांती होते, म्हणून रशियन राज्यक्रांती होते. लक्षात घ्या, हे सगळं पाश्चात्य जगात या पद्धतीने घडवलं आहे. रोमन साम्राज्यामध्ये मध्ययुगातल्या अनेक गोष्टी ज्या निर्माण झालेल्या होत्या त्यांनी एक प्रकारचं भयानक अशा अवस्था, अंधश्रद्धा, कर्मकांड, प्रचंड अंधश्रद्धा हे आणखी मध्ययुगाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. प्रचंड अंधश्रद्धा, कुठल्या पातळीवरची अंधश्रद्धा आपल्याला लक्षात आहे माहिती नाही, कदाचित माहिती असेलही. आपल्यापेक्षाही भारताला कितीही आम्ही स्वतःला दोष दिला की आपल्यासारख्या अंधश्रद्धा जगात कुणीच नव्हते, आपणच मूर्ख आहोत वगैरे, ठीक आहे मानू, पण आपल्यापेक्षाही भयानक अंधश्रद्धा युरोपात होती, हे कृपा करून लक्षात घ्या. आणि ही अंधश्रद्धा, या अंधश्रद्धेविरुद्ध बंड करणारा पहिला जर कोणी माणूस असेल तर तो मार्टिन ल्युथर आहे, की ज्यांनी बायबलचं भाषांतर जर्मन भाषेत केलं आणि रांगेत उभा राहिलेल्या लोकांना सांगितलं, अरे बघा हे असं आहे, बायबल वाचा जरा काय लिहिलं ते. तोपर्यंत लॅटिन भाषा सामान्य माणसांनी वाचायची नाही. जसं आमच्याकडे संस्कृत भाषा सामान्यांनी वाचायची नाही, तशी ती देवाची भाषा फक्त देवाच्याच लोकांनी, म्हणजे पोप, बिशप, आर्चबिशप, कॅन्टरबरी हा सगळा हायरार्की आहे त्याच्याच पुरती मर्यादित आहे. आणि याच पोपनी एक दिवशी रात्री त्याला स्वप्नात देव आला म्हणून त्यांनी सांगितलं की स्वर्गात फार जागा व्हायला, म्हणजे फार पाप व्हायला लागलेत आणि ज्यांना असं वाटतं पापमुक्त व्हावं त्यांनी पापमुक्ततेचे पास विकत घ्यावेत, आणि पापमुक्ततेचे पास विकायला त्यांनी सुरुवात केली. भारतात असं घडलेलं नाही. मला भारताबद्दल कितीही जरी म्हणजे वाईट, खूप आमच्या न्यूनगंड जरी असला तरीही मी हे म्हणू इच्छितो की असं भारतात घडलेलं नाही. हजारो लोक पापमुक्ततेचे पास विकत घ्यायला रोमच्या चर्चमध्ये उपलब्ध आहेत. आणि याला चॅलेंज करणारा मार्टिन ल्युथर आहे की ज्यांनी खऱ्या अर्थानं तिथे प्रबोधनाचं युग निर्माण झालं, मध्ययुग संपायला लागलं. तेव्हा मध्ययुग संपणं म्हणजे काय? धर्माचं प्राबल्य कमी होतं. मध्ययुगाचं आणखी एक वैशिष्ट्य, आणखी एक मला मध्ययुगाकडे जाण्याच्या आधी प्राचीन कालखंडाचं आणखी एक वैशिष्ट्य मला आपल्याला सांगायचं राहून गेलं आहे. प्राचीन कालखंडाचं आणखी एक व्यच्छेदक लक्षण आहे, ते म्हणजे बुद्धिप्रामाण्य.
विवेकनिष्ठा. प्राचीन कालखंडातला युरोपातला माणूस हा विवेकनिष्ठ आहे, बुद्धिप्रामाण्यवादी आहे, ग्रंथप्रामाण्य त्याला मान्य नाही, बाबा वाक्यंप्रमाणे ही वृत्ती नाही. त्यामुळे एक लक्षात घ्या की जगातले सगळे धर्म प्राचीन कालखंडाची देण आहे. अगदी हजरत मोहम्मद पैगंबरांचा इस्लाम देखील 6व्या शतकातला प्राचीन कालखंड तिथपर्यंत युरोपातला रेंगाळत राहतोय. लक्षात घ्या. झोरेस्टेरियानिझम आहे, प्राचीन कालखंडाची देण आहे. ताओइझम आहे, प्राचीन कालखंडाची देण आहे. कन्फ्युशियानिझम आहे, प्राचीन कालखंडाची देण आहे. ख्रिश्चॅनिटी आहे, प्राचीन कालखंडाची देण आहे. प्राचीन कालखंडामध्ये जगात असंख्य धर्म निर्माण झाले. धर्म का निर्माण झाले? बुद्धिप्रामाण्य होतं, जिज्ञासा होती, ग्रंथप्रामाण्य नाही. हे सगळं जेव्हा होतं तोपर्यंत प्राचीन कालखंड अस्तित्वात आहे. हा प्राचीन कालखंड विस्कळीत होतो इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर, कॉन्स्टँटिनोपलच्या निर्मितीनंतर. आणि विस्कळीत होतो म्हणजे काय होतं? धर्मप्राबल्य वाढतं आणि धर्ममार्तंड सांगतील तोच शब्द बाबा वाक्यम प्रमाणम, ज्या वृत्तीला आपण म्हणतो, ही बाबा वाक्यम प्रमाणम ही वृत्ती या ठिकाणी निर्माण होते. आणि बाबा वाक्यम प्रमाणम ही वृत्ती निर्माण झाली. ग्रंथ प्रामाण्य आलं, बायबलमधला शब्द शेवटचा शब्द हे सांगणारं चर्च जेव्हा प्रभावी बनतं तेव्हा सामान्य माणसाला विचार करण्याची आवश्यकताच भासत नाही. आणि जे काही ज्ञान आहे आमच्या पोथ्याच्या स्वरूपात आम्ही बासनात गुंडाळतो आणि संकामध्ये बनवून ठेवतो की आमच्या बापाने आमच्या खापर पणजोबाचे कागदपत्रेत पडले. काय माहिती नाही बा, मी नाही वाचले. वाचायचा प्रश्न नाही, वाचायची गरज काय? वाचायची गरजच नाही. वाचणार कोण? भटजी वाचणार. तिथे कोण वाचणार? बिशप वाचणार, आर्चबिशप वाचणार, पोप वाचणार आणि आम्हाला बायबलचा अर्थ सांगणार. बायबल वाचायची गरजच नाही. ही वृत्ती पाश्चात्य जगामध्ये या कालखंडामध्ये निर्माण. आणि या वृत्तीमुळं ती वृत्ती तिकडे जशी निर्माण झाली बाबा वाक्यप्रमाणे, तीच वृत्ती आपल्याकडेही होती. सांगायचं मतितार्थ आपण भारताकडे नंतर येतोय आपण. पण पाश्चात्य जगामध्ये प्राचीन कालखंडात जी व्यच्छेदक लक्षणं होती ती हळूहळू नष्ट व्हायला लागली आणि मध्ययुग अवतरायला लागलं. आता मध्ययुगाचं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण जे दिसायला लागलं ते म्हणजे धर्मसत्ता आणि राजसत्ता यांचं संतुलन बिघडलं. धर्मसत्ता प्रबळ बनली. धर्मसत्तेने राजासकट सगळा समाज गुंडाळून ठेवला आणि धर्म म्हणेल तीच दिशा, ग्रंथ म्हणेल तोच शेवटचा शब्द आणि बाबा म्हणेल तेच अखेरचं वाक्य. ही प्रवृत्ती ही या इसवी सनाच्या 5व्या-6व्या शतकामधल्या रोममध्ये ही दिसायला लागली. आणि त्याचबरोबर भांडवलशाही आली, वतनदारी आली. ह्या सगळ्या गोष्टी युरोपच्या राजकारणामध्ये व्हायला लागल्या. आणि कॉन्स्टँटिनोपलचा उदय म्हणजे मध्ययुगाचा प्रारंभ आहे. आणि हेच कॉन्स्टँटिनोपल शहर, जसं रोमन साम्राज्यातलं रोम हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र होतं, तसं कॉन्स्टँटिनोपल हे मध्ययुगामध्ये अत्यंत विद्वानांचं केंद्र बनलं, कलाकारांचं केंद्र बनलं, संगीतज्ञांचं केंद्र बनलं, चित्रकारांचं केंद्र बनलं. परंतु हे सगळे चित्रकार, हे सगळे चिंतक, हे सगळे विद्वान हे अंकित होते कुणाच्या? राजसत्तेच्या, धर्मसत्तेच्या. बायबलच्या विरुद्ध चकार शब्द काढायचा नाही, प्रस्थापित परंपरांच्या विरुद्ध चकार शब्द बोलायचा नाही. चित्र जरी काढायचं असेल तर चित्र कोणाचं काढायचं? देवादिकांचं काढायचं, मेरीचं काढायचं, येशू ख्रिस्ताचं काढायचं. येशू ख्रिस्ताच्या जीवनातले अनेक प्रसंग तुम्ही चित्रा. माणसाचं चित्र, कारण माणूस कोण आहे? मर्त्य आहे, ईश्वराने निर्माण केलेला आहे, जगातल्या आकाशातल्या बापाने निर्माण केलेला हा माणूस आहे. त्याला महत्त्व द्यायचं नाही, कसल्या त्याच्या भावना बिवना. ही भूमिका मध्ययुगीन समाजाची आहे पाश्चात्य जगात. या भूमिकेला तडा देणारा पहिली निर्मिती प्रबोधन कालातली ती म्हणजे मोनालिसा आहे. लिओनार्डो डा विन्सीचं मोनालिसा कशासाठी प्रसिद्ध आहे? एका सामान्य स्त्रीच्या चेहऱ्यावरचे भाव, हे भावदर्शन करणारं चित्र
म्हणून जगातलं ते आधुनिक काळातलं पहिलं चित्र आहे. त्याच्या अगोदर सामान्य माणूस या पद्धतीने चित्रकलेमध्ये शिल्पकलेमध्ये आविष्कारित झालेलाच नाही आहे. सगळी चित्रकला आमचे संगीत सगळं धर्मसत्तेने आपल्या कब्जात ठेवलेलं. हा सगळा बदल ज्या कालखंडात घडतो तो कालखंड आहे इसवी सनाचं 1453. जगाच्या इतिहासातला सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट जर कोणता असेल तर हा 1453 आहे. काय आहे 1453ला? 1453ला कॉन्स्टँटिनोपल हे शहर तुर्कांच्या ताब्यात येतं. 100 वर्ष चाललेलं रिलिजियस वॉर, क्रुसेड्स, ख्रिश्चनांच्या मधला आणि इस्लाम मधला, तुर्कांच्या मधला हा संघर्ष संपतो आणि या संघर्षात तुर्क यशस्वी होतात आणि कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात येतं. कॉन्स्टँटिनोपल तुर्कांच्या ताब्यात आल्याबरोबर सगळ्या जगावर परिणाम करणाऱ्या अशा गोष्टी घडत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट घडते आहे आणि कॉन्स्टँटिनोपल जर पडलं नसतं तर पुढचा सगळा इतिहासच बदलला असता. आम्ही पारतंत्र्यात गेलो नसतो, भारत पारतंत्र्यात गेला नसता, आशिया खंड पारतंत्र्यात गेला नसता. पण इतिहासामध्ये असं नसतं. आत्याबाईला मिशा असत्यात तर अशा शब्दात बोलता येत नाही. म्हणून घडलंय ते, हे घडलंय प्रत्यक्षात वास्तवात हे घडलेलं आहे की इथे कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला, तुर्कांनी कॉन्स्टँटिनोपल ताब्यात घेतलं आणि आंतरराष्ट्रीय व्यापार भारताचा आणि युरोपचा, मराठवाड्याचा, महाराष्ट्राचा आणि रोमचा हा व्यापार विस्कळीत झाला आहे. आणि हा व्यापार कुठपासून चालू आहे? अगदी इसवी सन पूर्व 1ल्या, 2ऱ्या, 3ऱ्या शतकापासून हा व्यापार चालू आहे. अगदी 14व्या यादवांच्या काळापर्यंत हा व्यापार आहे. मोठमोठ्याली व्यापारी शहर आहेत. इसवी सन पूर्व 1ल्या, 2ऱ्या शतकातला एक प्रवास वर्णन आपण सामान्यपणे वाचलेलं नसतं आणि इतिहासाच्या अभ्यासक्रमातही ते येत नाही. ते म्हणजे एक ग्रीक प्रवासी पेरिप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या नावाचा लेखक, हे या नावाचा ग्रंथलेखक, त्याचं नाव आपल्याला सापडलेलं नाही आहे. ग्रीसमध्ये 19व्या शतकामध्ये हा ग्रंथ उपलब्ध झाला. पेरिप्लस ऑफ द युरेथ्रियन सी या नावाचं प्रवास वर्णन. केव्हाचं आहे? इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातलं, आजपासून 2200 वर्षापूर्वीचं. आणि हा प्रवासी भारतात आलाय, महाराष्ट्रात आलाय, महाराष्ट्रातल्या पैठणहून तो तेरला गेलाय, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या. त्याला भोकरदन माहिती आहे, मध्ये तो भोकरदनला थांबलाय आणि तो प्रवास वर्णनात लिहितोय की या भारतामध्ये 19 मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत, त्यातल्या 3 मराठवाड्यात आहेत. भोकरदनचं उत्खनन त्यानंतरच मराठवाडा विद्यापीठाने केलं. एवढा मोठा लेजरच्या बँकेच्या लेजरच्या स्वरूपातला रिपोर्ट विद्यापीठाने प्रकाशित केला आहे भोकरदनच्या उत्खननात. तेरचं तर अगदी रामलिंगप्पा लामतुऱ्यांसारख्या एका इतिहास संशोधकानं केलेलं काम मोठ्या प्रमाणात तिथे म्युझियमच्या स्वरूपात आहे. रोमन्स व्यापाराचा प्रचंड पुरावे त्यात आहे. तेव्हा अशी असंख्य शहरं त्या काळात. सांगायचं मग तिथं अर्थ प्राचीन कालखंडात हा व्यापार आहे आणि हा व्यापार अव्याहतपणे चालू आहे. हा व्यापार काही प्रमाणात समुद्रमार्गे आणि काही प्रमाणात खुष्कीच्या मार्गे आहे. कॉन्स्टँटिनोपलचा पाडाव झाला आणि हा खुष्कीच्या रूपातला व्यापार पूर्णपणे बंद झाला. खुष्कीचा व्यापार पूर्णपणे बंद झाल्याबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये प्रचंड खळबळ उडाली. कसला आंतरराष्ट्रीय व्यापार होता हवा? भारताचा आणि रोमचा, महाराष्ट्राचा आणि रोमचा, पैठणचा, तेरचा, भोकरदनचा आणि रोमचा. कशाचा व्यापार होता? आपण भारतातले व्यापारी मोठ्या प्रमाणात आग्नेय आशियात जात होते जहाजं घेऊन. चोल, चेर, पांड्य या समुद्र किनाऱ्यावरून आमचे व्यापारी तिकडे जात आणि आग्नेय आशियामध्ये मिळणारे मसाल्याचे पदार्थ हे भारतात आणले जायचे. भारतातल्या वस्तू त्याच्यात आणखी मिसळवल्या जायच्या आणि हा सगळा समुद्रमार्गे म्हणजे मुंबईचा कलिना नावाचं कॅम्पस, आज कलिना मुंबई विद्यापीठाला कलिना नाव आहे. हे कलिना कोणी उल्लेख केला आहे? कलिना म्हणजे काय आहे? हे कलिना म्हणजे कल्याण आहे आणि कल्याणचा उल्लेख कलिना म्हणून कोण करतो? पेरिप्लसच्या प्रवास वर्णनात त्याचा उल्लेख होता. तेव्हा पेरिप्लसला कल्याण, कलिना माहिती आहे, भृगुकच्छ माहिती आहे. भृगुकच्छ म्हणजे भडोच गुजरातमधलं. सुरपारक माहिती आहे. सुरपारक म्हणजे मुंबईतलं सोपारा.
ठाणे सोपारा, नाला सोपारा जे आहे, ही सगळी बंदरं, कोकण किनारपट्टीवरची 15-20-25 बंदरं या व्यापारात उल्लेखली जात आहेत. तेव्हा हा सगळा माल आग्नेय आशियामधून दक्षिण भारतातल्या समुद्रकिनाऱ्यावरच्या बंदरांवरून तो या सगळ्या मार्गे अगदी मराठवाड्यातल्या या भागातून ज्या मार्गावर आज 1200 लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. या लेण्या आज आपल्याला अगदी कुठे पितळखोरा पडले कोपऱ्यात, कुठे अजिंठा तरी आता मेन रोडला आलाय, परंतु या सगळ्या लेण्या 1200 लेण्या कोरल्या गेलेल्या आहेत. प्रश्न असा की या 1200 लेण्या कुठे कोरल्या गेल्या? या प्राचीन व्यापार मार्गावर कोरल्या गेलेल्या लेण्या आहेत. आणि हा प्राचीन व्यापार प्राचीन कालखंडातली देण आहे. हा व्यापार अव्याहतपणे चालू आहे आणि हा व्यापार चालू असल्यामुळंच आर्थिक संपन्नता आहे, स्वायत्तता आहे. मी सांगत हे होतो की कॉन्स्टँटिनोपल शहरही अशाच विद्वानांचं माहेरघर होतं आणि या कॉन्स्टँटिनोपल शहरामध्ये बसलेले विद्वान तुर्कांच्या ताब्यात कॉन्स्टँटिनोपल गेल्याबरोबर जीवाच्या आकांतानं ही माणसं बाहेर पडली. एका अर्थानं स्वतंत्र झाली. कोणत्या अर्थानं? धर्मसत्तेच्या प्राबल्यातून ते मुक्त झाले, ख्रिश्चन धर्माच्या प्रभावातून ते मुक्त झाले. आणि असे ख्रिश्चन धर्माच्या प्रभावातून मुक्त झालेले राजकीय विचारवंत फ्रान्समध्ये गेले, कलावंत इटालीमध्ये गेले. आणि म्हणून लिओनार्डो डा विन्सी काय, राफेल काय, एंजल्स काय, हे सगळे एकापेक्षा एक जगप्रसिद्ध अशा प्रकारचे जे आधुनिक काळातले पेंटर्स आहेत, चित्रकार आहेत, इटालीतले आहेत. हॉब्स काय, लॉक्स काय, रुसो काय, सगळे जे विचारवंत आहेत बाकीचे आधुनिक युरोपीय विचार मांडणारे, क्रांतीचा विचार मांडणारे, हे सगळे फ्रान्समधले आहेत. सांगायचा मतितार्थ इथे कॉन्स्टँटिनोपल विस्कळीत झालं आणि धर्माच्या कचाट्यात सापडलेली सामान्य विद्वत्ता, कला अभिव्यक्ती, या सगळ्या गोष्टी मुक्त झाल्या आणि इथे रिनेसान्स झालं जगाच्या इतिहासात. इथे जगाच्या इतिहासातला रेनेसान्स झाला, विद्येचं पुनरुज्जीवन झालं, धर्मसुधारणा झाली. मार्टिन ल्युथरनी धर्मसुधारणा केली. मार्टिन ल्युथरनी बायबलचं भाषांतर केलं आणि लोकांना सांगितलं, अरे हा पोप तुम्हाला बनवतोय, त्या प्रकारे करू नका. इथे बाबावाक्यम संपलं. माणूस स्वतःच्या बुद्धीवर विचार करायला लागला, जिज्ञासा निर्माण झाली आणि नव्या नव्या विचारांची प्रारंभ, म्हणजे पुन्हा आपल्याला आधुनिकच कालखंडातले सगळी वैशिष्ट्य ही प्राचीन कालखंडाशी मिळती जुळती ही दिसायला लागली. तेव्हा ही वैशिष्ट्य कोणती दिसायला लागली? तर माणूस विवेकनिष्ठ झाला आधुनिक काळात. ईश्वर जर दिसत नाही तर तो मला मान्य नाही असं म्हणणारा पाश्चात्य देशातही निर्माण झाला. आपल्याकडेही ईश्वर नाकारणारी माणसं निर्माण झाली. तेव्हा ईश्वर मला जे पटत नाही ते मी स्वीकारणार नाही ही भूमिका घेणारे कुरुंदकरांच्या वृत्तीची माणसं आपल्याकडे निर्माण झाली. याचं कारण ही आधुनिकता आहे, लक्षात घ्या. आधुनिकतेची व्ययच्छेदक लक्षणं निर्माण झाली. त्या व्ययच्छेदक लक्षणांच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षण म्हणजे बुद्धिप्रामाण्य आहे. ग्रंथप्रामाण्य नाकारलं जाणं हे आधुनिकतेचं आणखी दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य. ग्रंथप्रामाण्यच नाकारलं गेलं. आणि पृथ्वी जरी चपटी आहे असं बायबलमध्ये म्हटलं गेलं असलं तरी आपण प्रवास करून पाहू पृथ्वी चपटी आहे का गोल आहे असं सांगणारे जगप्रवासी निघाले. पोर्चुगालमध्ये स्कूल ऑफ नेव्हिगेशन अस्तित्वात आलं आणि अनेक खलाशी बाहेर पडले. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट घडली, कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे पौर्वात्य आणि पाश्चिमात्य देशातला व्यापार विस्कळीत झाला आणि हा व्यापार विस्कळीत झाल्याचा परिणाम युरोपच्या बाजारपेठेवर मोठ्या प्रमाणात झाला. आपल्याकडे काही झाला नाही, कारण आपण युरोपापासून काही घेतच नव्हतो. आपला आंतरराष्ट्रीय व्यापार 1000-1500 वर्ष चाललेला सातवाहनांचा, त्यानंतर राष्ट्रकूटांच्या काळातला, त्यानंतर वाकाटकांच्या काळातला, त्यानंतर अगदी यादवांच्या पर्यंत हा व्यापार सुरू आहे. या व्यापारामध्ये वन साइडेड व्यापार आहे. आमचं एक्सपोर्ट ट्रेड आहे. वी वर नॉट इम्पोर्टिंग एनिथिंग. आम्ही काहीही इम्पोर्ट करत नव्हतो. आणि भारतातून एक्सपोर्ट होणाऱ्या गोष्टी कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळं जेव्हा मिळेनाशा झाल्या तेव्हा इंग्लंडच्या स्वयंपाकघरातही आदळपट सुरू झाली. आणि शेवटी त्याही बायकाच आहेत, चांगलं करता येणं चवीनं.
कारण आपल्यापेक्षा चवदार मसाल्यांची गरज पाश्चात्यांना जास्त होती, की ज्या पाश्चात्यांना हिवाळा संपता संपता जेवढं काही शिकार करता येईल ती शिकार करून आणायची आणि फ्रीजमध्ये सांभाळून ठेवायची आणि पाहिजे तेव्हा ते काढायचं, मसाले टाकायचे आणि चवदार पदार्थ बनवायचे. हे चवदार पदार्थ बनणं कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावामुळे थांबलं. दरम्यान माणूस बुद्धिवंत झाला, बुद्धिवादी झाला, विवेकनिष्ठ झाला, स्वतः विचार करायला लागला आणि खरोखर पृथ्वी चपटी आहे का बघू तर खरी म्हणून जगप्रदक्षिणा करायला निघाला. जगप्रदक्षिणा झाली, पृथ्वी चपटी नसून गोल आहे हे सिद्ध झालं. आणि पृथ्वी जर गोल आहे आणि कॉन्स्टँटिनोपलचा मार्ग जर बंद पडला आहे तर मग आपण सरळ पूर्वेकडे आपण प्रवास करत करत जाऊ. पडायची भीती नाही, मरायची भीती नाही, कारण चपटी नाही आहे पृथ्वी. जास्तीत जास्त काय होईल, जिथून निघालो तिथे परत येऊ. हा विश्वास माणसाला आला आणि या विश्वासातून कोलंबस बाहेर पडला, भारताच्या समुद्रमार्गाचा शोध लावल्यात. आणि हा कोलंबस येऊन पोचला अमेरिकेला. त्याला रेड इंडियन्स जाणवले आणि तो त्याला रेड इंडिया म्हटला. आणि नंतर व्यासपुसी अम्ब्रिगो आला त्याच्या पाठोपाठ आणि अम्ब्रिगोनी सांगितलं की अरे तू इंडियात गेला नव्हता, इट इज ए न्यू लँड. आणि म्हणून या नव्या जमिनीला व्यासपुसे अम्ब्रिगोच्या नावानं अमेरिका हे नाव मिळालं. नंतर कोलंबस आला आणि नंतर सगळं चित्रच बदललं. काय घडलं असं मला सांगा. जगभर युरोपियनांचं वर्चस्व, इंग्लंडचं वर्चस्व का स्थापन झालं? पूर्वीच्या काळात का नाही स्थापन झालं? प्राचीन कालखंडामध्ये, आधुनिक मध्ययुगीन कालखंडामध्ये. याचं कारण आहे मध्ययुगापर्यंत जो व्यापार होता तो खुशकीच्या मार्गानं होता. जमिनीवरच्या मार्गानं होणाऱ्या व्यापाराला मर्यादा होत्या. व्यापार हा व्यापार होता. आणि जेव्हा जहाजं आली प्रचंड मोठ्या प्रमाणात आणि समुद्रावरचा प्रवास अधिक निर्धोक झाला. समुद्रावरच्या प्रवासात नॅचरल कॅलॅमिटीजची भीती होती, बाकी चाचीगिरी व्हायची पण कमी. त्यामुळे समुद्रावरच्या व्यापाराने मोठ्या प्रमाणात व्यापाराचं रूपांतर व्यापारवादामध्ये केलं आणि व्यापाराचं रूपांतर व्यापारवादामध्ये झालं. व्यापारवादाचं रूपांतर साम्राज्यवादामध्ये झालं. साम्राज्यवादाचं रूपांतर वसाहतवाद, साम्राज्यवाद या टप्प्यानी आणि सगळ्या जगाला पारतंत्र्यात लोटण्याची प्रक्रिया युरोपातून सुरू झाली. तेव्हा सांगायचं म्हणजे अर्थ हे सगळं आधुनिक जगात घडतं आहे. आणि हे आधुनिकता, ही जगाची आधुनिकता केव्हा सुरू होते तर 1453 नंतर. त्यालाच आपण रेनेसान्स किंवा रिबर्थ ऑफ नॉलेज, रिफॉर्मेशन वगैरे वगैरे म्हणतो. आणि आधुनिक काळात आपण याचा अर्थ असा की प्राचीन कालखंड तो की ज्या कालखंडामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापर्यंत युरोपात कालखंड होता. 6व्या शतकानंतर नवी व्यच्छेदक लक्षणं दिसायला लागली आणि जगाच्या इतिहासामध्ये मध्ययुग अवतरलं. हे मध्ययुग 1453 पर्यंत अस्तित्वात आहे, कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावापर्यंत. आणि कॉन्स्टँटिनोपलच्या पाडावानंतर जगामध्ये नवे विचार आले, प्रबोधन आलं, त्यामुळे नवी क्रांती आली, क्रांतीचं युग आलं, समाजवाद आला, साम्यवाद आला, मार्क्सवाद आला, अनेक नवे नवे. हे सगळं जे घडतं आहे हे आधुनिकतेची देण आहे. तेव्हा आधुनिक युग पाश्चात्य जगातलं इथं सुरू झालं. आता आपण भारताकडे वळू आणि मी थांबणार आहे थोड्या त्यानंतर. पाश्चात्य अभ्यासकांनी भारताचा इतिहास सुरुवातीला केम्ब्रिज आहे, केम्ब्रिज स्कूल आहे, ऑक्सफर्ड स्कूल आहे, ॲलन आहे, या सगळं मार्शल आहे, या सगळ्यांनी जेव्हा लिहिला तेव्हा त्यांच्या मनासमोर, त्यांच्या नजरेसमोर पाश्चात्य जग आहे. आणि त्यामुळे पाश्चात्य जगात जसं इसवी सनाच्या 5व्या शतकामध्ये प्राचीन कालखंड संपतो आणि आधुनिक युग सुरू होतं, मध्ययुग सुरू होतं, त्यांनी ते गृहीत धरलं आणि उत्तर भारताला आपला केंद्रीभूत मानून उत्तर भारतामध्ये 6व्या शतकात काय होतं आहे तर हर्षवर्धनाचं साम्राज्य नष्ट होत आहे आणि इस्लामी आक्रमणं सुरू होत आहेत. तेव्हा आणि ख्रिश्चनांनी, या सगळ्या युरोपीय अभ्यासकांनी असं गृहीत धरलं की प्राचीन कालखंड म्हणजे हिंदूंचा कालखंड. हा कालखंड 6व्या 7व्या शतकात संपतो आहे आणि मग मध्ययुग म्हणजे कुणाचा कालखंड? मुस्लिमांचा कालखंड. 7व्या शतकापासून मुस्लिम डॉमिनन्स दिसायला लागतो, म्हणजे मध्ययुग सुरू झालं. आणि आधुनिक युग केव्हा सुरू होतं? जेव्हा आम्ही येतो तेव्हा. आम्ही म्हणजे आम्ही इंग्रज
जेव्हा भारतात राज्य करायला येतो 18व्या-19व्या शतकात, तिथून आधुनिक युग अशी त्यांनी मांडणी केलेली होती. प्रत्यक्षात घडतंय काय? प्रत्यक्षात प्राचीन कालखंड हा भारतामध्ये ही व्यच्छेदक लक्षणं ती लक्षणं आपण भारताला लावू. हीच व्यच्छेदक लक्षणं जर भारताला लावली तर प्राचीन कालखंडातला भारत हा 12व्या-15व्या शतकापर्यंत रेंगाळत राहतो. हा बॅकलॉग जो आहे पाश्चात्यांच्या आपल्या प्रगतीतला, पाश्चात्य जग प्राचीन कालखंड सोडून मध्ययुगात केव्हा शिरलंय आणि आम्ही 15व्या शतकापर्यंत प्राचीन कालखंडातच आहोत. आपल्याकडे एक लक्षात घ्या, 15व्या-14व्या शतकापर्यंत बुद्धिप्रामाण्य अस्तित्वात आहे. अगदी लीळाचरित्र लिहिणारे चक्रधर स्वामींनी निर्माण केलेला महानुभाव पंथ, बसवेश्वरांचा पंथ, किंवा अगदी ज्ञानेश्वरांपासून ते तुकाराम महाराजांपर्यंत झालेलं सगळं तत्वचिंतन, वेगवेगळ्या पद्धतीची मांडणी ही बाबा वाक्यम प्रमाण सांगणारी नाही आहेत. कुठल्या ग्रंथ प्रामाण्य प्रतिपादणारी ही मांडणी नाही आहे, हे लक्षात घ्या. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने विवेचन करतोय, विवेकनिष्ठेवर विश्वास ठेवून जिज्ञासेनं. आणि म्हणूनच या काळामध्ये आपल्याकडे जे सगळं म्हणजे बुद्धिप्रामाण्य अस्तित्वात आलेलं आहे, हे सगळं बुद्धिप्रामाण्य कायम आहे कुठपर्यंत? 12व्या-14व्या शतकापर्यंत. म्हणजेच 5 वर्षाचा बॅकलॉग आहे. युरोप 5 वर्ष आधीच मध्ययुगात आला आहे, आम्हाला मध्ययुगात यायला 5 वर्ष उशीर झाला आणि आम्ही 12व्या-14व्या शतकामध्ये मध्ययुगात येतो. आणि तोच टप्पा, तीच जर व्यच्छेदक लक्षणं मध्ययुगाची भारताच्या इतिहासाला लावली, आमच्या वाटचालीला लावली, तर आपल्याला लक्षात येईल की आमची वाटचाल मध्ययुगातली अशीच रेंगाळत राहिली आहे. आज आम्ही पोशाखानं जरी अगदी अपडेट असलो, मॉडर्न असलो, अगदी आमच्याकडे मोबाईल आहे, तरी आम्ही आधुनिक आहोतच याचा विश्वास नाही देता येत. म्हणजे आमच्यातली मध्ययुगीन प्रवृत्ती, आमच्यातलं कर्मकांड, आमच्यातली अंधश्रद्धा, आमच्यातला परंपरावाद अजूनही कायम आहे. अजूनही आम्ही कॉम्प्युटरला हळद कुंकू होऊन नमस्कार करणं, नारळ फोडणार नाही, हे लक्षात घ्या. हा बॅकलॉग आहे 500 वर्षाचा. आम्ही अजूनही भले 21व्या शतकात जरी आलेलो असलो तरी मनानं आम्ही आधुनिकता स्वीकारलीच आहे, याचा पुरावा फार क्वचित प्रसंगी दिसतो. सांगायच्या मतितार्थ ही जी नावं आहेत ही या व्यच्छेदक लक्षणांच्या अनुषंगाने आपल्याला प्रामुख्याने लक्षात घ्यायची आहेत. आणि म्हणून दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे की प्राचीन कालखंड म्हटल्यानंतर विशेषतः आपण जास्त कन्फ्यूज होतो. आम्ही प्राचीन कालखंड म्हटलं की एकदम रामायण महाभारत आणि वेदातच जाऊन पोचतो. महाराष्ट्राच्या इतिहासातला प्राचीन कालखंड अत्यंत समृद्ध आहे. मी रामायण महाभारताकडे जाणार नाही, वेदांकडे जाणार नाही, परंपरा म्हणून आपण त्या सोडून देऊ. प्रत्यक्ष इतिहास जो घडतोय त्या इतिहासाच्या वाटचालीचे पुरावे जे मिळणार आहेत त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत. आणि उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण या प्राचीन महाराष्ट्राच्या इतिहासाचं पुनरावलोकन करणार आहोत. धन्यवाद. मी थांबतो.